नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा भाग तुम्ही पाहत आहात. आता पोलिसांनी दिलेल्या लोकेशनवरून सायली आणि अर्जुन दोघेही आता जिथे सुमनचा लास्ट मोबाईल लोकेशन असतं तिथपर्यंत ते पोहोचलेले असतात आणि त्याच ठिकाणी नागराजने सुमनचा मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो आणि तिथे येऊन पाहतात तर इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या टीमसोबत आधीपासूनच तिथे उपस्थित असतात. तर अर्जुन आता त्यांना विचारतो की तुम्हाला अजून काही माहिती मिळाली का, किंवा सुमन काकूचा फोन इथे येण्या अगोदर तो कुठे ट्रॅव्हल करत होता काय वगैरे ती माहिती मिळेल का आपल्याला. त्यावर इन्स्पेक्टर सावंत देखील सांगतात की हो, सायबर सेलमध्ये कुठला असा विवेक काळे नावाचा माणूस आहे की जो की हे सगळं काम करतो, त्याला मी सांगितलं आहे आणि तो हे काम देखील करतोय. आपल्याला लवकरच त्यांचं लोकेशन वगैरे मिळेलच. आणि आता सर्वजण मिळून ते आता सुमन काकूचा शोध घेत असतात. तर सायली आता अर्जुनला सांगते की तुम्हाला आठवतं आहे का, मागच्या वेळेला जेव्हा सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करत होत्या तेव्हा देखील त्यांनी हेच सांगितलं होतं की अगदी ओसाड पडलेलं निर्जन असं शहराच्या बाहेरचं ठिकाण आहे वगैरे. आणि त्यावेळेस देखील त्या पाठलाग करता करता इथपर्यंतच पोहोचल्या असतील कदाचित. आणि पहा ना, म्हणजे नागराज काका सगळ्यात शेवटी आले, सगळ्यात आधी ते घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर सुमन काकूने काहीतरी बहाणा करून त्या घरीच थांबल्या असणार आणि प्रतिमा आत्या आणि रविराज काकाला आपल्या घरी पाठवून दिलं आणि त्यानंतर त्या घरातून बाहेर पडल्या नागराज काकाला फॉलो करण्यासाठी. कदाचित यामागे नागराज काकाचाच हात असेल आणि त्या त्यांचाच पाठलाग करत करत इथपर्यंत पोहोचल्या असणार आहेत. तर अर्जुनला देखील हे पटतं आणि त्याला देखील नागराजवरच संशय असतो. तर इकडे या सगळ्या प्रकारामुळे अश्विन देखील खूप अस्वस्थ झालेला असतो. आता तन्वी त्याला समजवायचा प्रयत्न करते की तू अरे इतका अस्वस्थ का होतोयस, बस इथे. त्यावर आता अश्विन बोलतो की मला तर हे खूप भयंकर वाटतंय, म्हणजे नागराज काका असं काहीतरी करू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अगं आपल्या दोन्ही घरांमध्ये किती चांगले संस्कार मिळालेत आपल्याला, नेहमी स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिकवतात आणि तरी देखील नागराज काका असं वागतोय, माझा तर याच्यावर विश्वासच बसत नाहीये. आणि मला तर आता सायली आणि अर्जुनचं म्हणणं पटतंय. म्हणजे दादा आणि सायली म्हणत होते की हे प्रकरण फक्त काही बायकोला मारहाण इतपतच लिमिटेड असेल असं त्यांना वाटत नाहीये, यामागे नक्कीच काहीतरी असणार आहे. तर तन्वी मात्र इकडे विचार करत असते की तुला जर आता नागराजच्या बाकीचे प्रकरण कळले तर तू तर चक्कर येऊनच पडशील वगैरे असं. आणि आता ती देखील बोलते हो ना, म्हणजे मला देखील हे सगळं काही भयंकर वाटतंय, म्हणजे नागराज काका कसं काय असं काही करू शकतो, मला पण याची काहीच आयडिया नव्हती रे. त्यावर आता अश्विन पुढे बोलतो की हो, हे सगळं प्रकरण ना फक्त बायकोला मारहाण करण्यापुरतं लिमिटेड नाही आहे, ह्या पुढेही अजून काहीतरी असणार आहे. म्हणूनच नागराज काका असा वागतोय, कारण त्याचे त्या महिपतसोबत मैत्रीचे संबंध आहेत अजून देखील आणि कदाचित त्या महिपतमुळेच तो हे काही वागत असेल किंवा महिपतसोबत मिळून तो काही प्लॅन करत असेल असा संशय आता अश्विनला देखील यायला लागला आहे नागराजवर. तर बोलता बोलता मध्येच आता अश्विन त्या डेड बॉडीबद्दल बोलून जातो आणि बोलतो की हो, या सगळ्यामागे महिपतच असणार आहे. आणि दादा आणि सायली जेव्हा त्या खोट्या डेड बॉडीची चौकशी करत माझ्यापर्यंत आले तेव्हा देखील, आणि त्याच्या लक्षात येतं की ही गोष्ट तर आता आपल्याला तन्वीला सांगायची नाही आहे आणि आता आपण हे काय बोलून गेलो तन्वी समोर. तर तन्वी त्याला विचारत असते की काय म्हणालास तू, डेड बॉडी म्हणजे आईची खोटी डेड बॉडी, त्याचं काय झालं बरं. त्यावर आता अश्विनच्या लक्षात येतं की आता हिला काही सांगता कामा नये आणि सायलीने त्याला तेव्हाच ताकीद दिलेली होती की हे सगळं तन्वीपासून लपवायचं आहे, कारण यामुळे तन्वीच्या जीवाला देखील धोका आहे, महिपत तिच्या जीवाला देखील काही हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे अश्विन आता थांबतो आणि विचार करतो की नाही, हिला महिपतबद्दल काही सांगायला नकोय, नाहीतर महिपत हिला देखील काही करेल, कदाचित सुमन काकूला महिपतनेच गायब केलेलं असेल. त्यावर आता तो बोलतो अगं म्हणजे नाही का ते 2 वर्षांपूर्वी आत्याची खोटी डेड बॉडी नाही का आपल्याला मिळाली होती वगैरे, त्यावेळेस दादा आणि सायली आम्ही सगळेच जण मिळून चौकशी करत होतो ना त्या डेड बॉडीची,
त्याबद्दल बोलतोय मी. त्यावर आता तन्वीच्या लक्षात येतं की नाही, हा तर आपल्याशी खोटं बोलतोय, हा सरळ उडवाउडवीची उत्तरं देतोय. याने नक्कीच परत एकदा त्या डेड बॉडीचा शोध वगैरे काहीतरी सुरू केलेला असेल. आणि तेवढ्यातच अश्विन बोलतो की अगं मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी विसरलोच होतो बघ, नाहीतर परत विसरून जायचो मी आलोच. आणि अश्विन आता फोनचा बहाणा करून तिथून सटकतो. तर तन्वी मात्र विचार करत असते की हा कुठल्या डेड बॉडीबद्दल बोलत होता. कदाचित म्हणजे आम्ही जी खोटी डेड बॉडी सर्वांसमोर आणली होती 2 वर्षांपूर्वी त्याबद्दल तर बोलत नसेल ना हा. सायली आणि अर्जुनने परत त्या डेड बॉडीचा शोध घ्यायला तर सुरुवात केली नसेल ना. नक्की काय सुरू आहे, मला यांच्यावर लक्ष ठेवायला हवंय. तर इकडे महिपत आता असा रागारागानेच यात सुमनकडे पाहत असतो आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो. आता नागराज आल्यावर तो लगेचच सुमनच्या तोंडात जो त्याने बोळा कोंबून ठेवलेला असतो कापडाचा तो काढतो, तिचे हात आणि पाय सोडत असतो. तर आता सुमन त्याला बोलते की अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय, अहो मी बायको आहे तुमची, सोडा मला इथून. तर नागराज मात्र तिला बोलतो की जास्त शहाणं व्हायचं नाही, शांत बस वगैरे असं बोलत असतो आणि तिचे हात आणि पाय सोडतो. आणि आता तो तिचे पुढच्या बाजूने हात बांधून ठेवतो आणि तो आता तिला दुसरीकडे शिफ्ट करणार असतो. पण सुमन मात्र त्याला बोलत असते की अहो तुम्ही या महिपतच्या नादी लागून करताय ना हे सगळं, भाऊजींना कळालं तर तुम्ही भाऊजींना सगळं खरं सांगून टाका, या महिपतला देखील पोलिसात द्या आणि तुम्ही देखील पोलिसांमध्ये जा, असं काहीसं तो आता ती आता नागराजला बोलत असते. पण नागराज मात्र तिचं काही एक ऐकत नाही, तिला तसंच उचलून उभं करतो आणि तिला आता दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी घेऊन जात असतो. सुमन मात्र त्याच्यापासून सुटून जाण्यासाठी धडपड करत असते आणि याच धडपडीमध्ये सुमन आता नागराजला जोरात धक्का देते तसा, आणि तशी ती मात्र आता जमिनीवर पडते. तर नागराज मात्र तिथे तसाच उभा असतो आणि आता विचार करत असतो की हे दोघे तर काही माझ्याच्याने एकट्याने झेपवणार नाही, आता नक्की मला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे जेणेकरून या दोघांनाही मला इथून शिफ्ट करावं लागेल. नाहीतर आता सुमनच्या फोनचं लास्ट लोकेशन शोधत शोधत हे सगळेजण आता इथे येतील. त्याआधीच मला या दोघांना देखील इथून शिफ्ट करायला हवंय. तर महिपत मात्र नागराजकडे पाहून हसत असतो आणि बोलतो, एवढा धट्टाकट्टा माणूस तू, आणि काय तुला एक बायको सांभाळता येत नाही, तुझी 5 फुटाची बायको तुला सांभाळता येत नाही. एक काम कर, बाहेर माझे माणसं आहेत ना त्यांनाच आवाज देऊन बोलव आम्हाला इथून घेऊन जायला, ते तिला उचलून घेऊन जातील इथून, आणि त्यांना पण तर कळू दे महिपत साहेबांनी कोणाला इथं डांबून ठेवलंय ते. त्यावर नागराज आता विचार करत असतो की मला आता कोणाला तरी मदतीसाठी बोलवायला हवंय आणि एकच व्यक्ती आहे जी मला या सगळ्यामध्ये मदत करू शकते. आणि आता त्याच्या डोक्यात येतं की तो तन्वीला इथे बोलावेल मदत करण्यासाठी आणि बोलतो की आता माती खावीच लागेल आणि तिलाच इथे मदतीसाठी बोलवावं लागेल. तर आता नागराज तिथून तन्वीला फोन करण्यासाठी बाहेर निघून जातो. तर महिपत मात्र सुमनकडे पाहून बोलतो, वहिनी लागलं का तुम्हाला? तर इकडे तन्वी मात्र अजून देखील तोच विचार करते की अश्विन कुठल्या डेड बॉडीबद्दल बोलत होता आणि तो मला काही सांगणार देखील नाही आहे. आता मला याचा देखील शोध घ्यायला हवा आहे की तो कुठल्या डेड बॉडीबद्दल बोलत होता. तर तेवढ्यातच नागराजचा तिला फोन येतो. आता तन्वी फोन उचलते तेव्हा नागराज तिला बोलतो की हां ऐक, मी काय सांगतोय, मी तुला एक लोकेशन पाठवतो, तू लवकरात लवकर इथे निघून ये. त्यावर तन्वी त्याला बोलते की हे काय घरातल्या घरातच काय फोन करताय मला, 1 मिनिट म्हणजे तुम्ही इथून सटकले की काय? त्यावर नागराज बोलतो की हो, मी तिथून मगाशीच निघालोय आणि तुलाही एक लोकेशन पाठवतोय, तू देखील तिथे ये लवकरात लवकर. त्यावर तन्वी बोलते की काय, कुठे, कुठल्या लोकेशनला? त्यावर आता तिच्या लक्षात येतं की नागराज नक्की महिपतच्याच लोकेशनला बोलावतोय तिला. त्यावर तन्वी बोलते की म्हणजे तुम्हाला माझी मदत हवी आहे का? त्यावर नागराज बोलतो की हो, तुझी मदत हवी आहे मला प्रिया, मला माझी मदत कर प्लीज. त्यावर आता तन्वी बोलते की हां, आता कसं गारगार वाटलं बरं माझ्या कानांना, बोला काय मदत पाहिजे तुम्हाला? त्यावर
आणि सुमन कुठे ते देखील सांगा मला. त्यावर नागराज तिला सांगतो की काल रात्री ती माझा पाठलाग करत करत इथपर्यंत आली, जिथे महिपतला ठेवलं आहे मी, आणि तिने महिपतला पाहिलं, त्यामुळे मी तिला देखील महिपतच्या बाजूलाच बांधून ठेवलं आहे. आणि आता तिच्या मोबाईलच्या लोकेशनवरनं पोलीस किंवा सायली अर्जुन शोध घेत घेत इथपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे ते इथे येण्याआधीच आपल्या त्या दोघांना मिळून कुठेतरी शिफ्ट करावं लागेल, म्हणजे आपण वाचू. समजतंय का तुला? त्यामुळे लवकर ये इथे. त्यावर तन्वी बोलते की हो, हे असं सगळं डिटेलमध्ये सांगायचं असतं, समजलं का? त्यावर आता तन्वी बोलते की पण सुमन काकूने मला ओळखलं तर? आता तिची लाडकी तन्वी तिच्यासमोर अशी आल्यावर ती मला ओळखणार नाही का? आणि ती सापडल्यावर सगळ्यांना सांगणार नाही का? त्यावर नागराज बोलतो की हो, मग त्यासाठी काय ते कपडे वगैरे चेंज करून यायचा ना लुक, ते तुझं तू पहा आणि ये इथे लवकर. त्यावर तन्वी बोलते की हो, लगेच निघते मी, ओरडू नका, ठेवा फोन. आणि तन्वी आता फोन ठेवून देते आणि लगेचच घाईघाईने त्या नागराजने तिला जे लोकेशन पाठवलेलं असतं त्याकडे जायला निघते. आता तन्वी गार्डनमधनं जातच असते, तर तेवढ्यातच तिला पूर्णाजी आवाज देऊन थांबवते आणि बोलते की थांब तन्वी. आता मात्र तन्वीची खूप चिडचिड होत असते आजीवर, पण तरी देखील बळच आपलं हसून आता ती आजीसमोर असं वागत असते जसं काही झालंच नाही आहे. व बोलते की आजी अगं मी बाहेर जात होते, असं बाहेर जाणाऱ्याला अडवू नये, कामं होत नाहीत ना. त्यावर पूर्णा आजी बोलते की हो, आणि तसंही तुझी बाहेरची कामं न झालेलीच जास्त चांगली. आता मात्र तन्वी चांगलीच हादरते आणि पूर्णा आजी पुढे बोलते की तू सून आहेस ना या घरची, मग सून म्हणून या घरात तुझी कामं करायला हवीत. ती कामं करताना तर मी तुला कधीच नाही पाहिलंय, आणि बाहेर जाऊन काय कामं करत असतेस ग मग तू? त्यावर आता तन्वी बोलते हो, आणि तुझ्या मोठ्या लाडक्या नातसुनेनेच तर मला कामामध्ये लुडबुड करायची नाही असं सांगितलंय ना, म्हणूनच मी घरातली कामं करत नाही. त्यावर पूर्णा आजी सांगते की हो, सायली तिची घरातली सगळी कामं करूनच तिचं काम करायला घराच्या बाहेर पडली आहे, आणि मी सांगतेय ना, म्हणून मी जेव्हा सांगेल तेव्हा तुला घरातली कामं करावीच लागतील. त्यावर आता तन्वी बोलते म्हणजे ही शिक्षा नाही झाली का की तू सांगशील तेव्हा कामं करायची? त्यावर पूर्णाजी बोलते की हो, शिक्षाच आहे ही. सायली सगळं काही स्वयंपाक वगैरे करून गेली आहे, फक्त पोळ्या बनवायच्या राहिल्या आहेत, पटकन घरात चल आणि पोळ्या बनव. त्यावर आता तन्वी आता आजीला म्हसका मारत असते. मी काय म्हणते की माझं महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येते ना मग पोळ्या बनवते. नाहीतर असं कर, आजच्या दिवस विमललाच बनवू देत ना पोळ्या, मी बनवेल परत कधीतरी. त्यावर पूर्णा आजी बोलते की अजिबातही चालणार नाही असं. विमलला तिची भरपूर बाकीची कामं आहेत, आणि सायली देखील तिची बाकीची कामं आवरूनच तिच्या कामासाठी घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे तुला देखील आता पोळ्या बनवूनच घरातून बाहेर पडावं लागेल जायचं असेल तर. आणि हो, कणिक नीट मळायची, त्याचा अगदी चिखल किंवा दगड करायचा नाही. आता मात्र तन्वीचा नाईलाज होतो आणि ती आजीच्या सांगण्यावरनं आता पोळ्या बनवायला येते. तर इकडे कल्पना आता अस्मिताकडे आलेली असते, तर अस्मिता मात्र रडत असते या सगळ्या प्रकारामुळे. त्यावर कल्पना तिला बोलते की अस्मिता, अगं हे काय, तू अजूनसुद्धा रडतीयेस का? त्यावर अस्मिता बोलते की मम्मा, हे सगळं किती भयंकर आहे ना. अगं नागराज काका असं काही वागेल असं आपल्याला वाटत देखील नव्हतं, आणि सचिन देखील त्याच्या इतकाच वाईट निघाला. अगं काही दिवसांपूर्वी किती खुश होतो आपण, किती आनंदात होतो आपण सगळेच जण, आणि अचानक हे असं काय झालं ग? त्यावर आता कल्पना तिला समजावत असते की अस्मिता, अगं असं नाही आहे, तू जास्त विचार करू नकोस वगैरे. तर तेवढ्यातच तिथे सचिन येतो अस्मिताला आवाज देत. अस्मिता, अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण अस्मिता मात्र खूप जास्त चिडते त्याच्यावर आणि बोलते की मम्मा, याला सांग की हा मला माझ्या डोळ्यासमोर आजूबाजूला कुठेच नको आहे म्हणून. त्यावर कल्पना देखील चिडूनच त्याला बोलते, ऐकलं नाहीस का तू, जा इथून. त्यावर आता सचिन बोलतो की हो जातो मी, पण मला अस्मिताशीच थोडंसं बोलायचं होतं म्हणून आलो होतो मी. त्यावर अस्मिता बोलते की अजिबातही नाही मम्मा, हा माणूस मला या खोलीमध्ये देखील नको आहे. त्यावर आता कल्पना चिडूनच सचिनला सांगते की तू तुझं सामान वगैरे सगळं पॅक कर आणि गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट हो. आता हे ऐकल्यावर तर सचिन देखील हादरतो, पण तो मात्र त्याचा सगळा अपमान गिळून तिथे तसाच ठम्मपणे उभा असतो. तर पुढे
तो बोलतो की मम्मा अहो ही रूम तर माझी सुद्धा आहे ना. त्यावर आता अस्मिता चांगलंच सुनावते त्याला. अस्मिता बोलते की नाही, हे माझं माहेर आहे आणि ही माझी खोली आहे, तुझं घर नाही आहे काही हे. आणि ते दोघेही आता तिथून निघून जातात. तर तर इकडे पूर्णा आजीने आता तन्वीला पोळ्या बनवण्यासाठी कामाला लावलं आहे. तर पूर्णा आजी तिथेच डायनिंग टेबलवर बसून तिचं जाप वगैरे करत असते. आता खरं तर या तन्वीला काही स्वयंपाकच येत नसतो. ती कणिक मळण्यासाठी पीठ घेते आणि मात्र पीठ जास्त आणि पाणी कमी टाकते. आता तेवढ्यातच तिथे विमलताई येतात आणि सांगतात की पीठ जास्त झालंय, पाणी कमी झाले, थोडं पाणी टाका. आणि आता मात्र ती एवढं पाणी टाकते की त्या पिठाचा चिखलच होऊन जातो. आणि तेवढ्यातच तिच्या फोनवर नागराजचा फोन येतो. आता ती फोन उचलते आणि बोलते, हां अनुष्का, अगं बोल ना, अगं मी येतच होते, पण मला अचानक इथे एक काम निघालं ना, त्यामुळे मला इथेच थांबावं लागलं. तर आता नागराज तिला बोलतो, कोण अनुष्का आणि काय काम निघालं तुला, पटकन इथे निघून ये, समजतंय का तुला. त्यावर आता तिला तन्वी बोलते की अगं हो ना, काय झालं ना की आमच्या पूर्णा आजीला ना आज माझ्या हातच्या पोळ्या खायची इच्छा झाली आणि मी निघालेच होते, तर आजीने मला अडवलं आणि परत घरामध्ये घेऊन आली पोळ्या बनवण्यासाठी आणि आता मी पोळ्या बनवतीये. तर नागराज तिकडून बोलतो की या म्हातारीला ना जिथे नाही तिथे कलमडायची सवयच आहे, ते काही सांगू नकोस, तू लवकरात लवकर निघ आणि इथे ये. इथे सायली अर्जुन पोहोचायच्या आधी आपल्याला या दोघांना इथून शिफ्ट करायला हवंय, समजतंय का तुला, ते कधी देखील इथे येऊ शकतात. आता नागराज तिच्याशी फोनवर बोलतच असतो. तर तेवढ्यातच तिथे 2 कॉन्स्टेबल त्याच्यापासून थोड्याशा अंतरावर येतात. तिथे शोध घेत तिथे कोणी दिसतंय का म्हणून, पण त्यांचं काही नागराजकडे लक्ष नसतं. तितक्यातच आता नागराज तिला बोलतो की हो, आणि सुमनने तुला ओळखू नये म्हणून तुला काय ते कपडे वगैरे घ्यायचेत ना, ते सगळे घेतलेस का तू, येताना ते सगळं घेऊन ये. त्यावर आता तन्वी बोलते की हो अगं, मी इथून निघाले ना मग करेल मी ते काम येता येता हां. आणि ती फोन ठेवून देते. तरी आता आजीचे डोळे मात्र बंद असतात. ती आता नामस्मरण वगैरे करत असते. आता याचाच फायदा तन्वी घेते आणि विमलताईंना सांगते की आता ह्याचंच काय करायचं आहे ना, ते तुझं तू पाहून घे आणि मी जाते पटकन. त्यावर आता विमलताई सांगतात की आता पूर्ण आजी ओरडेल तुम्हाला, रागवतील तुमच्यावर. त्यावरती सांगते की ते तू माझ्या बाजूने सॉरी बोलून दे, ते मी नंतर पाहते. आणि घाईघाईनेच तिथे निघते आता इकडे नागराजकडे येण्यासाठी. तर आता ही अस्मिता मात्र खूप जास्त चिडलेली असते सचिनवर आणि ती सांगते की मम्मा, हा मला इथे माझ्या डोळ्यासमोरही नको आहे. आणि म्हणूनच कल्पना आता त्याला गेस्ट रूममध्ये शिफ्ट होण्यासाठी सांगते. आणि आता ती बोलते की मम्मा, आपण थोडा वेळ ना वॉकला जाऊयात का गं, मला अगदी घुसमटतं इथे. आणि त्या दोघेही आता वॉकसाठी जातात. तर सचिन मात्र इथे एकटाच असतो. आता तो विचार करत असतो की काही नाही, आता हा अपमानही गिळतो मी, होतो गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो. आता तर या सिच्युएशनमध्ये मी माझ्या घरी देखील जाऊ शकत नाही आहे. आता तिथे गेलो तर माझ्या आईबाबांचा खर्च देखील मलाच उचलावा लागेल आणि माझ्याकडे तर एवढे पैसे देखील नाही आहेत. आणि जर मी इथेच राहिलो सुभेदारांच्या घरामध्ये, तर अर्जुनला सॅमबद्दल नक्की काय माहीत आहे हे देखील मला माहीत करून घेता येईल. आणि थोड्याच दिवसांची तर गोष्ट आहे, थोड्या दिवस मी हा अपमान सहन करतो आणि मग मात्र या सुभेदारांकडे पाहतोच मी, चांगलीच वाट लावतो मी त्यांची. आता हा सचिन मात्र एवढा शिकलेला आहे, हा विदेशामध्ये जॉब करत असतो, कॅनडाला, फ्लोरिडाला वगैरे, आणि तरी देखील याचे विचार इतके चीप कसं काय हे मला तर काय पटत नाही. म्हणजे हा इंडियामध्ये आलाय तिकडनं बँकरप्ट होऊन आणि इकडे येऊन मात्र हा एखाद्या, त्याला माहिती आहे की ती समीरा गुन्हेगार आहे, तरी हा तिच्या मागे लागलाय, इकडे यांना फसवतोय काय. आता हा तर एकदम तन्वीचा भाऊच शोभतो इथे. तर इकडे आता सायली आणि अर्जुन यांना आता ते इन्स्पेक्टर सावंत जे असतात ते सुमनचा मोबाईल कुठनं ट्रॅव्हल केला आहे ते सगळं आणून दाखवतात. तर आता ते पाहतात की सुमन घरापासून निघाल्यानंतर इथपर्यंत आली होती आणि इथून तर अजून थोडं पुढे गेली होती ती. त्यावर आता सायली आणि अर्जुन विचार करतात की अजून पुढे का गेली असेल, काय असेल तिकडे. आणि आता पोलिसांना घेऊन ते दोघे देखील आता त्या गॅरेजच्या दिशेने ते लोकेशन फॉलो करत गॅरेजकडे निघालेले असतात. तर नागराज आता इकडे येतो आणि सुमनला
परत एकदा तो शिफ्ट करण्यासाठी घेऊन जात असतो. सुमन मात्र अजून देखील त्याला आरडाओरडा करत असते की अहो सोडा मला, काय करताय तुम्ही वगैरे. त्यावर आता तो सुमनला बेशुद्धीचं औषध जे असतं तो तिच्या रुमालावर टाकून तिच्या नाकाजवळ नेतो आणि तिला बेशुद्ध करतो. आणि बेशुद्ध करूनच तो आता तिला दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी घेऊन चाललेला असतो. तर सायली, अर्जुन आणि सगळे पोलीस देखील आता त्या गॅरेजजवळ येऊन पोहोचलेले असतात. पण तोपर्यंत नागराज मात्र सुमनला घेऊन तिथून सटकलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आत बसलेला महिपत मात्र आता आरडाओरडा करायला लागतो आणि त्याचा हाच आवाज ऐकून अर्जुन बोलतो की इकडनं आवाज येतो, इकडे पाहूयात. आणि आता ते त्या खिडकीतनं वगैरे आत डोकावून पाहत असतात. आता त्यांना काय दिसतं काय नाही माहीत नाही, पण इकडे आतमध्ये आता नागराज आणि तन्वी दोघे मिळून आता महिपतला शिफ्ट करायच्या प्रयत्नामध्ये असतात. तेवढ्यात नागराज बोलतो की पोलिस तर आता दारापर्यंत येऊन पोहोचलेत, आता काय करणार आहोत आपण. तर पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.